2025 आई कालिका मातेच्या नावानं ही स्पर्धा आणि आजचा तिसरा दिवसाचा खेळ आपण जर पाहिला तर अगदी चांगल्या दिशेने मात्र वाटचाल करतोय. कारण मागील 2 दिवसाच्या खेळामध्ये पाहिलं तर पूर्णपणे ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने मात्र अधिराज्य गाजवला. चला संकेत या आपण संकेतला आपण याची पारितोषिक देतोय. आमिर शेख यांचे लाडके भाऊजी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. ऐजाज शेख यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करा. ट्रॉफी, हेल आणि मिठाईचा बॉक्स, स्वीट बॉक्स. अष्टपैलू खेळ आज आपल्याला संख्येच्या वतीने पाहिला आणि त्याच्यामुळेच पाहतो की त्याची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे. सगळे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करा आणि जाऊया आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये. योगेश लेवण आमने संघ आपण 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे की 12वा नसला तर मात्र आपल्या संघाला त्याचा नुकसान होत असतो. तर जाऊया आपण दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन करूया आणि ऐकूया पुढील आवाज आमचे सहकारी समालोचक ओमी सुतार यांच्या गोडवाणीतून. थँक्यू. धन्यवाद योगेश सर. सामन्याला सुरुवात होते. टॉस जिंकला चेअरमन चौदरपाडा टीमच्या कॅप्टन संघनायकाने आम्हाला सांगितलं आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करणार आहोत आणि फलंदाजीला 2 सलामीचे फलंदाज आय थिंक राम आणि प्रतीक असतील. गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये सागर फुलोरे, घातकी ऑलराऊंडर अष्टपैलू क्रिकेटर ओमसाई आमने लोणाड विभागामध्ये वेगवान गतीची गोलंदाजी आणि विस्फोटक फलंदाजी यासाठी जाणला जातो सागर फुलोरे. त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने जय हनुमान चौधरपाडा संघ आहे जो सध्याच्या घडीला या असोसिएशन मध्ये ओमसाई आमने लोणाड असोसिएशन मध्ये टॉपला रँक करतोय. स्ट्रायकिंग एंडवर राम, पहिला चेंडू बॅटची एज आणि यष्टीरक्षकाने टिपला झेल. गोल्डन डकची शिकार पहिल्या चेंडूवर. सागर फुलोरे ऑन फायर. पहिला मोठा धक्का जनमान चौदरपाडा टीमला. बाउन्सर चेंडू होता. चेंडू बाउन्स झाल्यानंतर बॅटची एलिफंट एज ज्याला म्हणतात ती लागली. यष्टीरक्षक होते पहिल्या अटेम्प्ट मध्ये आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये तो झेल टिपला. न्यू बॅटर कोण येतोय? चला फास्ट आहे थोडस, जास्त वेळ घेऊ नका. कुणाल सुतार या टीमचा कॅप्टन आहे. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर धाडलाय कुणालला. राम आये और राम गए. नक्कीच राम याचे पाठीराखे भरपूर होते इथे, परंतु रामने निराश केलं फलंदाजीच्या माध्यमातून. सुरेख फटका अलॉंग दी कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन दिलाय. एक पूर्ण केली आहे धाव आणि एकच धाव तिथे मिळणार आहे. अकाउंट ओपन केलंय कुणालने, वैयक्तिक आणि सांघिक देखील. आता स्ट्रायकिंग एंडवर मागच्या मॅचचा एक विस्फोटक फलंदाज हिरो राहिला होता. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि जबरदस्त फलंदाजी देखील केली होती. प्रतीक वाकडे. तर हरिभक्त परायण शशिकांतजी थलेसाहेब आता आपल्यातून रजा घेतील. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित ते पुन्हा एकदा वापस येतील. यावेळी फटका सुरेख आहे. स्क्वेअर लेगला हा फटका. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि फलंदाज गार झालाय. धक्का क्रमांक दुसरा. कॅप्टन बाद होतोय कुणाल सुतारच्या रूपाने. दुसरा धक्का.
अडचणीत सापडलाय जयमान चौदरपाडा संघ. कॅप्टनला कुठेतरी धावचीच्या स्वरूपामध्ये वापसीचं तिकीट काढून दिलंय सागर पुलोरेने. परंतु ही विकेट सागरच्या खात्यामध्ये, गोलंदाजीच्या खात्यामध्ये नाही जाणार, सागरच्या खात्यामध्ये जाईल. पण तो ॲज अ बॉलर म्हणून मिळणार नाही, कारण धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. प्रतीक वाकडे ऑन स्ट्राइक. वेगाने बॅट फिरवली, तलवार काढली होती आपल्या पिटाऱ्यातून बाहेर, परंतु मोठ्या फटक्यासाठी नक्की डील करता आलेलं नाहीये. सागर फुलोरे वेरिएशन करतोय, गती प्रदान करतोय गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावर, वेगळ्या लाईन लेंथवर, वेगळ्या गतीने. याबली ब्लॉक हॉल मध्ये फिंगर अप, बड़ी सफलता, बड़ी मछली जाल में प्रतीक वाकडेची शिकार करतोय. सागर पुलोरेला मिळती आहे आणखी एक विकेट. काय जबरदस्त भेदक मारा, तिखट मारा गोलंदाजीच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं की घातकी ऑलराऊंडर आहे आणि यासाठी जाणला जातो सागर. अथांग सागर ज्याप्रमाणे पसरतो त्याप्रमाणे ही गोलंदाजी पसरलेली आहे. चौ बाजूने आता सागर फुलोरे नावाचा नक्कीच डंका वाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर बाहुबली ऑफ जयमान चौदरपाडा आदित्य वाकडे आलाय. हा देखील एकच कॅलिबरीचा खेळाडू आहे. जशास तसं प्रत्युत्तर देता येईल का? आदित्य वाकडेकडे देखील तेवढी क्षमता आहे जेवढी क्षमता सागर फुलोरेमध्ये टासून टासून भरली आहे. दोन्ही एकाच क्वालिटीचे खेळाडू आहेत. जर पाहायला गेलं तर आदित्य देखील तुफानी फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आदित्य गोलंदाजी करतो आणि सागर देखील तशाच क्वालिटीचा खेळाडू. पुढचा बॉल आदित्य वाकडेसाठी. अतिशय सुरेख अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला तिथे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू पेस केला होता आणि पहिला चेंडू निर्धाव राहतोय आदित्य वाकडेसाठी. धाव फलक आता आपल्याला पाहायला मिळतोय मात्र 2 बाद 2 वर, 3 बाद 2 वर. एक विकेट धावचीच्या स्वरूपामध्ये मिळाली होती. जणू काय फुटबॉलची गुणलेखन सुरू आहे स्कोर कार्डवर. जर पाहायला गेलं तर 3-2 असं समीकरण एक षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकामध्ये न्यू बॉलर किरणला आपण प्राचारण करताना पाहतोय. संघनायक सागर फुलोरे आपण यष्ट्यांच्या मागे मास्टर ब्रेन आहे. आता मनगटी प्रहार करावे लागतील या षटकामध्ये, कारण आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मात्र 2 धावा झाल्या आहेत, परंतु या 2 धावा बनवताना 3 मोठे मोरे टिपलेत योगेश इलेव्हन आमने ए संघाने. राईट आर्म ओव्हर द लाईन किरण. स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. वाईट चेंडूची सांगता होते. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते आता. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आई कालुबाई चषक 2025 मध्ये. दुपारचं सत्र सुरू आहे. उन्हाचा प्रभाव वाढतोय, एनर्जी थोडीशी लो होईल खेळाडूंची. एज लागली आहे. सागर फुलोरे यष्ट्यांच्या मागे होते आणि इनफिल्ड मध्ये तिथे चेंडू पकडला जाईल. आता सागर फुलोरे स्वतः गेले तिथे. एक मात्र धाव तिथे मिळते. सामन्यामध्ये मजा नाही, कारण आणखी एक लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅकिंग क्रिकेट बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. जयमान चौदरपाडा संघ थोडासा का होईना परंतु बॅकफुट ढकलला गेलाय. फटका सुरेख आहे. स्वीपर कव्हरला डाऊन द ट्रॅक 1 बाउन्स. चेंडू सीमारेखा पलीकडे येतोय आदित्य वाकडेच्या बॅटमधनं. देखना फटका चौकार.
नक्कीच आदित्य वाकडे तो फलंदाज आहे ज्याच्यामध्ये मोठ्या पटक्यांसाठी क्षमता टासून टासून भरली गेली आहे आणि एखादा तरी गोलंदाजाला नक्कीच रडाक्यात घेईल तो, परंतु तो कोणता गोलंदाज असेल. किरणने तर प्रभावित केलंय. सुरुवातीचे चेंडू चांगले राहिलेत. आपट्रॅकर फटका सुरेख आहे. एक धाव तिथे नक्कीच मिळेल. तीन चेंडू आणि 9 धावा धावफल काबर. स्ट्रायकिंग एंडवर अविनाश. फिंगर रोल चांगला चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक धावे ते. 4 चेंडू 10 धावा. धावसंख्यात आपण डबल डिजिट मध्ये पाहतोय. 10चा आकडा पूर्ण केलाय परंतु थोडासा उशीर झालाय जनमान चौदरपाडा संघाला हा 10चा आकडा पूर्ण करायला. पॉवर प्लेचं षटक जबरदस्त राहिलं होतं सागरचं. पुन्हा एकदा किरण राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. आपट्रॅकर समोरच्या दिशेने कॉटन बॉलची संधी. किरण स्वतः पोहोचला आणि आदित्य वाकडेची खेळी संपुष्टात. 1 मोर विकेट डाऊन. लागलाय धक्का क्रमांक तब्बल 4था जय हनुमान चौदरपाडा. पंकज आहे. जबरदस्त अटॅकिंग क्रिकेटर पंकज. बाहुबली आहे जय हनुमान चौदरपाडाचा. विस्फोटक फलंदाजीसाठी जाणला जातो पंकजला. प्रतीक वाकडेचे बंधुराज आहेत. पंकज वाकडे आणि फिंगर अप. पहिल्या चेंडूवर बाद होतोय. येत्या पावलांनी माघारी धडलाय. पंकजला देखील मैदान सोडावं लागतंय. थँक्यू डीजे. न्यू बॅटर उत्तम आलाय. उत्तमला उत्तम कामगिरी करता येईल का. बंगला कौशल आहे पत्त्याचा. हलकीशी वाऱ्याची झुलूक आली आणि पूर्ण जय हनुमान चौदरपाडा संघ आता विस्कटतोय. तू चल आया, तू चल मैं आया अशी परिस्थिती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 5 विकेट्स गमावलेत. अर्धा संघ पविलियनच्या रस्त्याला परतलाय. आता संकट मोचन म्हणून कोण कामगिरी करेल. संकट मोचन हनुमान कोण होईल जय हनुमान चौदरपाडा संघाचा. कारण नावात हनुमान आहे परंतु जय हनुमान सारखी कामगिरी ती बलशाली भूमिका कोण साकारेल आपल्या संघासाठी. हनुमंताप्रमाणे डोंगर उचलावा लागेल आणि धाबांचा डोंगर उचलावा लागेल. ओव्हर द स्टंप्स. गोलंदाज गीतेश आय थिंक यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झाला बाद. दांडी 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 गुल.
नक्कीच आमनेचे 12th मॅन त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. कारण एका पाठोपाठ आणि 6 विकेटचं पतन झालंय. तुम चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जानमान चौदरपाडा संघाची बिकट अवस्था करून ठेवली आहे. आफ्टरनून सेशन मध्ये आमने संघ हवी झालाय. स्क्वेअर कटचा मारा, फिंगर अप, वन मोर विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागलाय. धक्का क्रमांक 7वा जर्मन चौतरपाडा टीमला. योगेश सर, स्कोर कार्ड वर फक्त विकेट पाहायला मिळतील आपल्याला. स्कोर कार्ड चेक करू नका. कारण जयमान सारख्या बलकट फलंदाजीला पूर्णपणे उद्ध्वस्त करून सोडलाय. न्यू बॅटर विजय तरे मॅजिशियन आहे खऱ्या अर्थाने, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी नाही, फलंदाजी करायची आहे. ऑन हॅट्रिक गोलंदाज गीतेश ऑन हॅट्रिक वर आहे. तिसरी विकेट हॅट्रिक होईल काय या स्पर्धेतील. आणि बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षण काय लाजवाब. वा वा वा, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक कोण होते? दीपेन होते. आणि दीपेनने आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. बिपिन होते. शॉट फाईन लेगला आणि फाईन क्षेत्ररक्षण झालं. खूप फाईन होतं. आणखी केज लागली आहे. बॅटच्या संपर्कात ना चेंडू, चूक घडतीये. क्षेत्ररक्षक आला आणि त्याच्या हातातून चेंडू निसटतोय. नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. नशिबाची साथ लाभते जन्मान चौदरपाडा संघाला. नशिबाचा एक संघर्षाचा शेवट करणारा संघर्षमय चौकार पाहायला मिळाला आहे. बाउन्सर चेंडू पुल केलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, धावचीची संभावना आहे तिथे आणि गडी बाद. डोक्यावर आता मात्र घोंगा होतोय. डोक्यामध्ये सापडलाय, अडचणीत सापडलाय जर्मन चौदरपाडा संघ. चॅम्पियन संघ आहे. ओमसाई आमने लोणार असोसिएशन मध्ये टॉपला रँक करतोय. तर धावसंख्या झाली धावफलकावर. शेवटचा अंतिम बॉल बघे, धावसंख्या झाली 16. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. बॅट लागली आहे. कोणती धाव तिथे मिळणार नाही. निर्धाव चेंडूने 3 षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर 16 आणि आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये किमान 15 धावा येतील का? विजय तरी ऑन स्ट्राइक आहे. विजय मध्ये क्षमता आहे. डावखुरे हाताचा फलंदाज आहे, पण विजयला तो कारनामा करून दाखवावा लागेल. नेक्स्ट बॅटल आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत खऱ्या अर्थाने RD11 किरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स नानकर. 16 धावा झाले धावफलकावर. राईट आहे. बॉलिंग लेफ्ट हँडने करतो. लेफ्ट आर्म गोलंदाजी आणि राईट हँड फलंदाजी. रवींद्र जडेजा आहे की काय? कारण रवींद्र जडेजा लेफ्टी मध्ये बॅटिंग करतो, राईटी मध्ये गोलंदाजी. आपली फटका सूर्य काय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. दोन धावा
आणि नक्कीच कोणीतरी आताच म्हटलं की 30 धाबा जरी बनल्या तरी फायटिंग टोटल होईल, कारण जय हनुमान चौदरपाडा संघाकडे धारदार गोलंदाजी आहे. बघा, आदित्य वाकडे असतील, प्रतीक असेल, विजय असेल आणि आणखी गोलंदाजांची भरमार आहे संघामध्ये. परंतु 15 धाबा या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. 30चा आकडा पार करणं खूप महत्वाचं असेल. चांगली फाईट देतील 30 झाल्यानंतर. सुरेख फटका फेकला या चेंडूला प्लॉट मध्ये, कारण चेंडू होता स्लॉट मध्ये. सिक्सर. ज्या फटक्याची गरज होती तोच फटका येतोय. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय षटकार. 24 धावांवर जर्मन चौदरपाडा संघ. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि या 4 चेंडू मध्ये 4 चांद लावता येतील का विजय तरेला. फटका फसलाय अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड, शफल होऊन जागा बनवून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पंच करण्याचा प्रयत्न. गोलंदाज हिट होतोय. 3 चेंडू शिल्लक, 3 मध्ये काय कारनामा करता येईल विजय तरेला. 3 चेंडू मध्ये 3 मोठे हिट येतील का. गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉसच्या स्वरूपामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 25 धावा. अजून एक चेंडू मिळू शकतो विजय तरेला, कारण या चेंडूवर जर स्ट्राईक विजयला दिली किंवा या चेंडूवर मोठा फटका आला तर शेवटच्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याची संधी येईल. संधी निर्माण करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. संधी चालून येत नसते, संधीचं सोनं करावं लागतं. संधी निर्माण करावी लागते, संधी ग्रॅब करावी लागते. फुलटॉस होता परंतु यावेळी चेंडू सापडणार नाही. आउटफील फास्ट आहे आणि धाबा किती मिळतील. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. मात्र 2 धाबा तिथे घेतल्या जातील. स्ट्राईक चेंज करण्याचा निर्णय घेतला होता विजय तरेने. शेवटचा अंतिम बॉल, धावसंख्या 27 झाली आहे. अंतिम बॉलवर एक मोठा हिट येईल का. 30चा आकडा पूर्ण करतील का जय हनुमान चौदरपाडा संघाचे फलंदाज. आणि मिडल स्टंप खुला सोडला होता, तिथे मात्र हिट केलाय गोलंदाजाने. हिट राहिलाय आणि दांडी गोल झाली आहे. फलंदाज फेल झालाय. आणखी एक धक्का. चला मित्रांनो, टॉस बॉक्स मध्ये आता आपण जातोय. आई कालूबाई चषक 2025 वर्गीय कुमार साहिल विनोद भामरे याच्या नावाचा आपण टॉस बॉक्स पाहतोय. एका बाजूने नांदकर, दुसऱ्या बाजूने किरवली. चला दोन टीमचे कॅप्टन्स लगेच या, त्वरित या थोडस, कारण आपल्याला लगेचच नाणेफेकी करून दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात करायची. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आय थिंक. तर नक्कीच आमचे भावजी सोनू दिगाडकर साहेब टॉसला आलेत. तर लक्षात घ्या, खेळाडू कक्षामध्ये आपण खुर्च्या ठेवा, खाली खुर्च्या टाकू नका. इजाज शेख साहेब आहेत, भावजी आहेत आमिर शेख यांचे, आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. नांदकर बनाम किरवली.
टॉस केला जातोय. नांदकर टीमने कॉल केला आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय. इथे किरवली टीमच्या कॅप्टनने 4 षटकांची मॅच आहे. प्रथम आपण निर्णय काय क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शीतपेय द्यायचंय टॉस विनिंग कॅप्टनला. आणि मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचंय. आता मी फक्त दोन प्रश्न विचारणार आहोत दोन्ही कॅप्टन्सला. तर नाणेफेक जिंकल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर नांदकर संघ प्रतिस्पर्धी बाजूने क्षेत्ररक्षण स्वीकारून किती धावापर्यंत रोखाल समोरील संघाला? कमीत कमी त्यांना धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज प्लेइंग 11 मध्ये आपली जागा बनली आहे. गेल्या वर्षामध्ये कुठेतरी खूप कमी सामने आपण केला होता. या वर्षी कमबॅक झालाय. कसं वाटतंय तुम्हाला? काय नाही, ठीक आहे. आपलं क्रिकेट आहे. गेल्या वर्षी आपण साईड लांब होती, यायला जमत नव्हतं आपल्याला. आता जवळ आहे, आपण खेळतो. प्रॅक्टिसमध्ये पण कमी आहे, ठीक आहे, तरी चालू आहे. फलंदाजीमध्ये देखील थोडीशी डेप मध्ये आपण फलंदाजी करताय. तर टॉप ऑर्डर मध्ये जाण्याचा प्रयत्न असेल का? नाही, सध्या तरी आवश्यकता नाही. नवीन नवीन प्लेअर आहेत, ते खेळतात चांगले. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅच साठी. टॉस आपण जिंकलात. बेस्ट ऑफ लक. तर मयूर दलवी, मिस्टर मयूर दलवी इथे उपस्थित आहेत आणि विस्फोटक फलंदाज आहेत. बॅटिंग प्रथमतः करायची आहे. मागच्या सामन्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विकेट नवीन असल्यामुळे त्या विकेटचा आम्हाला अंदाज नव्हता आणि विकेट एकदम फास्ट आहे. आता त्या गोष्टीचा अंदाज आला तर आता आम्ही चांगले रन मारण्याचा प्रयत्न करू. आपण मागच्या सामन्यामध्ये फलंदाजीला खूप लेट आलात. त्याचं त्यामागचं विशिष्ट कारण? वन डाऊनला चालू होतो मी. वन डाऊन आले होते. कदाचित मीच पाहिलं नसेल. मी अजून विचार करतो की मयूर दलवी येत नाही, परंतु इनेट नंबर 3 आले होते. या मॅच मध्ये आपली भूमिका काय असेल? माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन मी. नक्कीच बेस्ट ऑफ लक या स्पर्धेसाठी आणि या मॅचसाठी तुम्हाला. जाऊयात मित्रांनो टॉस बॉक्स मध्ये. बातमी नक्कीच आली आहे की टॉस जिंकला RD11 किरवली टीमच्या कॅप्टननं बॉल पसचा डिसिजन घेतला. आमंत्रित केलं गावदेवी नांदकरच्या बॅटर्सला फलंदाजीसाठी. तर सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चौदरपाडा बनाम आमने आणि त्या मॅच कडे आपण टर्न ओव्हर करतोय. माईक वर थोडंसं परिवर्तन. योगेश पाटील सर यांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज पहिल्या क्रमांकावरती रँक करणारा संघ आपण जर पाहिला तर पूर्णपणे त्यांनी आज स्ट्रगल केला योगेश 11 आमने या संघाच्या विरोधात. आणि पाहू शकाल 28 धावांचा आता मात्र पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल पूर्णपणे त्या ठिकाणी थोडासा गडबड गोंधळ आपण पाहिली जरूर, परंतु पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी या सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली. आज संधी आहे योगेश 11 आमने संघाला की इथे तुम्ही दुसरा विजय संपादित करू शकता, परंतु एवढा सोपा तो विजय तुम्हाला मिळणार नाहीये. कारण चौथपाडा संघाचा आपण विचार केला तर मात्र त्यांची चौकुटी 4 टॉपचे गोलंदाज या संघाकडे आहेत. हो, इथे मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली झेल पकडलाय, परंतु हा क्राऊड झेल असेल कारण बॅटचा मात्र त्या ठिकाणी कोणताही संपर्क झाला नाहीये. अगदी बॅटरच्या डोक्याला चेंडू स्पर्श झाला आणि त्याच्यानंतर पंकज वाकडेने तो मात्र तिथे मात्र संपादित केला. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव. सत्यम दलवी आणि गीतेशला आपण पाहतोय जो ओपनर म्हणून. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक सागर फ्लोरे आला होता, परंतु इथे परिस्थिती पाहिल्यानंतर थोडंसं रणनीतीमध्ये चेंजेस केला गेलं. कारण सागर कुठल्याही क्रमांकावरती येऊन मात्र या ठिकाणी या सामन्याला कलाटे तो देऊ शकतो आणि त्याच्यामुळे पाहतो की बॅटिंग ऑर्डरमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. चांगला फटका हवेत केला. लॉंग ऑन द क्षेत्र चेंडू खाली चाललाय. प्रयत्न चांगले होते, परंतु शेवटच्या क्षणाला झेल सुटला गेला. आय थिंक कुणाल होता त्या ठिकाणी, कॅप्टन कुणाल सुतार. खास बॅटिंग ऑर्डर पाहिली तर पहिल्यांदा मात्र अशी दुर्दशा आपल्याला जय हनुमान चौदरपाडा संघाची पाहायला मिळाली. कारण एक मात्र असा फलंदाज आहे की त्यांनी डबल डिजिटमध्ये प्रवेश केला. विजय तऱ्हेने मात्र त्या 10 धावा जोडल्या गेल्या आणि त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र दुहेरी अंकेमध्ये जाता आला नाहीये. एवढा टिचून चांगला मारा आज आमने संघाच्या वतीने आपण पाहिलंय. हो, पाहू शकाल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉर्ट विकेटला फिल्डर तैनात केलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आदित्य वाकडे जे आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षक जरूर आपण पाहतोय डीप मध्ये तैनात केलेले आहेत लॉंग ऑन आणि
आय थिंक स्क्वेअर लेगला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. परंतु प्रत्येक धाव मात्र या ठिकाणी आता वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत, चेअरअप करतात, प्रोत्साहन गोलंदाजाचा मात्र त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा मात्र पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू हवे, 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचले गेले आणि पुन्हा मात्र या ठिकाणी लेगबाच्या स्वरूपात ती धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्यांदा मात्र पाहू शकाल या ठिकाणी चेंडू डोक्याला ब्रश झाला आणि पाहू शकाल आता मात्र दोन्ही पंच आता मात्र त्या ठिकाणी चर्चा करतील की हे बॅटकट आहे की नाहीये. कारण पाहू शकाल उमेश केडे सर आणि त्याच्या सोबतीला योगेश डोंगरे सर आहेत सध्या स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि पाहू शकाल या ठिकाणी बॅटर इज गॉन. पहिला धक्का लागत असताना टीम योगेश 11 आमने ए संघाला. एक योग्य निर्णय मित्रमंडळी पंचांच्या वतीने करण्यास सुरुवातीला चेंडू बॅटला ब्रश झाला आणि त्याच्यानंतर मात्र पाहू शकेल फलंदाजा अगदी डोक्याला चेंडू जाऊन मात्र त्या ठिकाणी धडकला आणि त्याच्यानंतर अविनाशने तो मात्र झेल त्या ठिकाणी फिनिश केला. न्यू बॅटर ऋषी दलवी आला तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. चांगली सुरुवात पॉवर प्लेमध्ये आदित्य वाकडीची आपण पाहतोय. पुन्हा एक चांगला चेंडू पाहू शकाल अगदी क्रॉस बॅटेड फटके खेळण्याचा प्रयत्न, जी सुरुवातीची आवश्यकता होती टीम जय हनुमान चौतरपाडा संघाला ती सुरुवात मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आदित्य वाकडेने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. फक्त 3 धावा. जबरदस्त. काय या संघानं पहिल्या क्रमांकावरती हा संघ रँक करतोय त्याचं मात्र प्रत्यक्ष उदाहरण सध्या आपण पाहतोय या ठिकाणी देत असताना. लक्ष पाहिलं तर या ठिकाणी 28 धावांचं जरूर आहे, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी शिरकाव त्यांनी मात्र केलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आता मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये इथून 25 धाब्यांची आवश्यकता असेल योगेश 11 आमने या संघाला. आणि म्हटलं जातं की ज्यावेळी आपण छोट्या धाबांचा पाठलाग करतोय त्यावेळी आपण नेहमीच सावधगिरी बाळगत असतो, परंतु तुम्ही एवढी सावधगिरी बाळगू नका की कदाचित ही रणनीती तुमच्या अंगलेखी येऊ शकेल. जिथे तुम्हाला चुकीचा चेंडू मिळेल त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिथे तुम्हाला धाबा मिळत आहेत त्या धाबा तुम्हाला त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न मात्र इथून आज आमने संघाचे फलंदाज करतील का. गोलंदाज प्रतीक वाकडे षटकाला सुरुवात करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटला आलाय. ओ चांगला चेंडू, भन्नाट वेगवान चेंडू व्हायला मिळतो. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा जरूर वापर केला गेला, परंतु पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल त्या ठिकाणी गीतेशा फलंदाज मात्र सासपडला गेला. की बॅटिंग ऑर्डरमध्ये हे चेंजेस करणं आता मात्र किती लाभदायक ठरू शकतो की किती नुकसानदायक ठरू शकतो. येणाऱ्या काही क्षणानंतर याचा रिझल्ट जो आहे तो मात्र आपल्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. परंतु या ठिकाणी आतापर्यंत प्रत्येक फलंदाजाला मात्र या ठिकाणी बांधून ठेवलेला आहे गोलंदाजाने. लाईन चुकीची निवडली, लेग स्टंपच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी एकदा मात्र जोडली जाईल. आतापर्यंत एकही मोठा फटका मात्र निघाला नाहीये. सिंगल डबल वरती मात्र कुठेतरी भर टाकण्याचा प्रयत्न करतायत. हो चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक पंकज होता त्या ठिकाणी, परंतु चित्त्याच्या सप्लायने मात्र ती धाव मात्र इथे कंप्लीट केली गेली. प्रत्येक धाव इथून मात्र फार महत्वाची असेल आणि त्याची जाण मात्र योगेश 11 आमने संघाच्या प्रत्येक खेळाडूला आहे. कारण सामना जिंकायचा असेल तर मात्र या ठिकाणी जरूर 28 धावा तुम्हाला जोडावं लागतील, परंतु या 28 धावा मात्र सहजासहजी मात्र तुम्हाला प्रतिस्पर्धी संघ मात्र देणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला स्वतः मात्र या ठिकाणी मेहनत करावी लागेल, कारण मेहनतीशिवाय यश नाहीये. सरळ बॅट लॉफ्ट हेड ड्राइव्ह, स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त फटका चेंडू चालला लॉंग ऑफच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. पूर्णपणे चांगल्या प्रमाणे बॉटम हँडचा वापर केला आणि खास वैशिष्ट्य या फटक्याचं पाहिलं तर सरळ बॅटने लॉफ केलाय. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर त्या पूर्णपणे क्षेत्र खाली होतं आणि ती जागा मात्र ऋषी दलवीने निवडली. आणि तसं जर पाहिलं तर ऋषी या फटक्यांसाठी जाणला जातोय. क्लास त्याचा पाहायला मिळाला.
आणि तसं जे पाहतो की क्लासिकल गाणे ऐकायला फार कानांना बरं वाटतं आणि क्लासिकल फटके पाहायला डोळ्यांना फार बरं वाटतं आणि तो फटका ऋषीच्या बॅटमधून बाहेर निघाला. अजून एक फटका हवेत केलाय की जाणार लॉंग ऑनच्या पलीकडे. आधी वाकडेचा कमालीचा झेल. ओ माय गॉड, काय झेल पकडला एका हातानं. षटकाराचं रूपांतर मात्र पौष्कल त्या ठिकाणी विकेट मध्ये केलाय. याला 100 कॅच. स्वतःवरती नियंत्रण दाखवलं, स्वतःवरती पाहिले तर त्या ठिकाणी त्याने कंट्रोल दाखवला आणि योग्य वेळी त्यांनी आपला एक हात बाहेर काढला आणि त्या एका हातामध्ये तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी फिनिश केलाय. ऋषीला सुद्धा मात्र त्या ठिकाणी विश्वास होत नाही की एक्झॅक्टली हा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला का नाहीये. नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय जरूर, परंतु त्याने सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा इथे मात्र विकेटचं पतन होऊ शकेल आणि जसा मात्र किरण दलवी मैदानाच्या आतमध्ये आला तसा त्याला मात्र माघारी जावं लागेल, कारण प्रतीकने त्याच्या खेळीवरती लावलाय पूर्णविराम. तर मात्र योगेश लेवण आमने संघ मात्र पूर्णपणे बागफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळू शकेल, परंतु आज सागर फुलोरेला मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण आजच्या दिवसाचा खेळ आपण पाहिला तर सागरने चांगला साकारलाय. मग बॅटिंगमध्ये असेल, गोलंदाजीमध्ये असेल किंवा फिल्डिंगमध्ये असेल, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांनी चांगला खेळ साकारला. 2 षटकांचा खेळ संपूर्ण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धाबा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही 19 धाबांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 24 चेंडूमध्ये इथून 28 धाबा जोडायच्या होत्या, परंतु पहिल्या 12 चेंडूमध्ये फक्त जोडल्या 9 आणि त्या 9 धाबा जोडण्याकरता तब्बल 3 विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले. त्यामध्ये आपण पाहिलं फलंदाज सत्यम बाद झाला, किरण दलवी सुद्धा मात्र या ठिकाणी बाजून माघारी गेला आणि ऋषी दलवी, ऋषीचा आपण विचार केला तर मात्र कुठेतरी तो अनलकी राहिला, कारण चांगली त्यापैकी बॅटिंग केली होती, परंतु कुठेतरी एक चांगला फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु कुठेतरी झेल त्यापेक्षा अगदी चांगल्या दर्जाचा पाहिला आपण आदित्य वाकडेकडून. परंतु अजूनही सागर फुलरच्या सोबतीला गीतेश आहे तो सलामीला आलाय. चेंडू आता मात्र मॅजिकल विजूतरीच्या हातामध्ये सोपवलाय. 12 चेंडूमध्ये 19 धाबांची आवश्यकता. पहिल्या चेंडू पावशेर फटका हवेत केला, पुन्हा चालला चेंडू आधीकडे, चांगला क्षेत्ररक्षण. असं वाटते की भिंतीप्रमाणे तो लॉंग ऑनवरती उभा आहे आणि तिथून मात्र तो चेंडू मात्र जाऊन देत नाहीये. एवढा चांगला दर्जाचा खेळ त्यांनी त्या क्षेत्रामध्ये साकारलाय आणि आता मात्र इथून प्रत्येक धाव आता काढण्याकरिता प्रत्येक फलंदाजाला मात्र या ठिकाणी गोलंदाज घाम फोडतोय. जबरदस्त इथे कामगिरी सध्या आपण पाहतोय. हो, बॅटच्या आतली खेळा, परंतु कुठेतरी नशीब मात्र त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. परंतु कठीणच झेल होता. एक्झॅक्टली असे झेल फार कठीण असतात, परंतु शॉर्ट फाईलकडे उत्तमने चांगला मात्र त्या ठिकाणी या चेंडूला स्टॉपिंग केली. सिंगल धाव मात्र तिथे जोडली गेली. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर आधीनं तो स्पेल हाताला फक्त 2 धाबा खर्च केल्या होत्या. सफलता पाहिली त्याच्या अकाउंटमध्ये 1 आणि दुसऱ्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर प्रतीकने 6 धाबा खर्च केल्या, परंतु 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याच्या नावावरती राहिले
आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र विजू तरे चांगली गोलंदाजी करतोय. बॅटची लिडिंग एज, विकेट किपर चेंडूच्या खाली नसीब पोहोचलाय आणि त्याने हा झेल पकडला आणि अखेर गीतेचा सुद्धा मात्र या ठिकाणी खेळ खल्लास. आज शुभ शनिवार, बजरंग बलीचा दिवस आणि त्यांच्याच नावाने मात्र हा संघ सातत्याने खेळत असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि काय सुंदर कामगिरी सध्या तरी आपण पाहतोय. असं कोणाला वाटलं नसेल की 28 धावा इथे मात्र या ठिकाणी डिफेंड करण्यासाठी एवढा चांगला खेळ इथे मात्र चौदरपाडा संघ साकारेल, परंतु गोलंदाजाने ते करून दाखवलं आतापर्यंत. नवी फलंदाज पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर विनय, परंतु त्याला सुद्धा मात्र त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बीट केलाय. मी मगाशी म्हटलं होतं की जरूर 28 धावा आहेत, परंतु चौदरपाडा संघाकडे चौकटी जी आहे गोलंदाजीमध्ये ती धारदार आहे. मग आदित्य असेल, प्रतीक असेल, विजू असेल, पुन्हा पावलांचा वापर केलाय. कारण या खेळपट्टीचा विजूला चांगल्या प्रमाणे त्यांनी अभ्यास केलेला आहे, कारण याच ठिकाणी एक स्पर्धा या संघाने जिंकलेली आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की बॅटरच्या थोडासा दूर ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि मागील या दोन्ही स्पर्धा ज्या आपण पाहिल्या या क्रीडांगणावरती, आई गावदेवी चषक असेल किंवा सौम्यक 11 भावालीचा चषक असेल, ते दोन्ही चषक मात्र चौदरपाडा संघाच्या नावावरती राहिलेले आहेत. म्हणजे असं वाटतं की या मैदानाचं एक खेळपट्टीचं फार जुनं नातं असावं. अजून एक चांगला चेंडू, हो इथे बॅटची कडा होती, परंतु कुठेही सागरनं मात्र धाव घेण्याचा मात्र तिथे प्रयत्न केला नाही, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. आणि आता मात्र या ठिकाणी हा सामना जर पाहिला तर डू और डाय स्थितीमध्ये गेलेला आहे, कारण शेवटचे आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या षटकामध्ये पाहिलं तर फक्त विजूनं धावा खर्च केल्या 2 आणि 1 सफलता त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. एकूण 3 षटकांच्या खेळानंतर पाहिलं तर 11 धावा धावफलक्यावरती आणि शेवटच्या 6 चेंडूंच्या खेळामध्ये आता मात्र इथून 17 धावा जोडावा लागतील टीम योगेश 11 आमणे हे संघाला. स्मशान शांतता खेळाडू कक्षामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय, चिंतेचं वातावरण पाहायला मिळतोय. कारण मी मगाशी म्हटलं की पहा, लक्ष ज्यावेळी छोटं असतं त्या धाबांचा आपण पाठलाग करतो, त्यावेळी जास्त सावधगिरी बाळगायची नसते. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, खराब चेंडू मिळतील, त्याच्यावरती मोठे फटके खेळणं गरजेचे असतात आणि ती सावधगिरी आमने संघाने आज बाळगली आणि जरूर ती रणनीती त्यांच्या अंगलकी आली असं म्हणायला हरकत नाही. परंतु अजूनही सागरच्या वरती आता सर्वांच्या नजरा असतील, कारण एक शेवटची आशेची किरण आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे सागर फुलोरेकडे सर्वजण आता मात्र आशाभूत नजरेने पाहतायत, कारण तो एकमेव असा फलंदाज आहे की एका ओव्हरमध्ये या शेवटच्या षटकामध्ये 17 धावा जोडू शकतोय. आणि मित्र म्हणे की 6चे 6 चेंडू जर त्याने इथे फेस केले तर मात्र कदाचित मात्र रिझल्ट जो आहे तो मात्र आमने संघाच्या बाजूने येऊ शकतोय. 6 चेंडू 17 धाव्यांची गरज. शेवटचा षटक गोलंदाज अतुलला मात्र त्या ठिकाणी चेंडू सोपवलेला आहे. ओव्हर द विकेट मारा करतोय, सागर केल्यासाठी सज्ज होते. पहिला चेंडू फुलटॉस उडवलाय मिड विकेटला, मैदानाच्या आतमध्ये जेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणि आता मात्र इथे आपण म्हणू शकतो की या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे, ती म्हणजे जय हनुमान चौदरपाडा संघाने. पहिल्या इनिंगचा आपण जर विचार केला तर गोलंदाज तरी बिचारे काय करणार, कारण 27 धावसंख्येवरती चौदरपाडा संघाला मात्र त्यांनी थांबवलं, परंतु त्या 28 धावांचा पाठलाग करत असताना मात्र जी कामगिरी फलंदाजाकडून मात्र अपेक्षित होती योगेश 11 आमने संघाला, ती मात्र कामगिरी करता आली नाहीये. आणि त्या शेवटच्या 5 चेंडूंवरती 17 धावा जोडल्या जाणार का? नवीन फलंदाज इंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. उद्धव आलाय, सरळ बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा चला लॉंग ऑन कडे, सिंगल धाव तिथे मात्र जोडली जाईल. आता सिंगल डबलने तुम्हाला मात्र काही सिद्ध करता येणार नाहीये.
त्यामुळे आता मात्र जे 4 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत त्या 4ही चेंडू तुम्हाला आता मात्र या ठिकाणी सीमे रेषेचं मात्र दर्शन घडवावं लागेल आणि तो कार्य मात्र या ठिकाणी हा युवा खेळाडू इथे मात्र साकारणार का 4 मध्ये 4 चौकारांची आवश्यकता प्रयत्न करतो हुक करण्याचा परंतु आता जरूर या ठिकाणी पाहू शकाल की लक्ष आता कुठेतरी दूर चाललाय म्हणजे नेहमीप्रमाणे पाहतो की आपण या ठिकाणी आज पुन्हा निराशजनक कामगिरी आपल्याला योगेश इलेव्हन आमने बस सकाळी पाहायला मिळाली खास बॅटिंग ऑर्डरमध्ये चुका घडल्या गेल्या म्हणजे आपण म्हणू शकतो की मुंबईचा फेमस वडापाव लोणावळ्याची फेमस चिकी आणि चौधरपणा कराच्या समोर पडली फलंदाजी फिकी आमनेकरांची कोणालाही विश्वास बसणार नाही की 28 धाबा इथे मात्र डिफेंड केल्या 4 षटकांमध्ये आमने संघाच्या अगेन्स्ट कारण त्यांची सोच जी होती ती मात्र पॉझिटिव्ह पाहिली कारण जेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि आय थिंक विजय तरेचा तो सिक्सर तिथून मात्र या संघाने एक त्यांची ऊर्जेमध्ये एक वेगळीच त्या ठिकाणी ताकद वाढली गेली स्लो रन होता पीक केला फटका हवेत केलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय झेल होणार का झेल बाद फलंदाज या ठिकाणी फेल ठरलाय अजून धक्का लागला या ठिकाणी आमने हे संघाला आणि आता मात्र कुठेतरी योगेश इलेव्हन आमने संघाचे जे कोच आहेत त्यांना मात्र कुठेतरी आता आपल्या खेळामध्ये आपल्या खेळाडूंना मात्र काहीतरी वेगळे धडे शिकवणं गरजेचे असतील ज्याप्रमाणे त्यांनी आज खेळ साकारलाय क्रिकेटच्या खेळामध्ये या संधी मिळत असतात परंतु त्या संधीचं सोडं करणं तेवढंच इम्पॉर्टंट असतो परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चुका आणि चुकाच पाहायला मिळतात या संघाच्या वतीनं आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर चौधरपाडा संघाकडे पहा तुम्ही त्यांच्या फलंदाजाने फक्त 27 धावा जोडल्या होत्या परंतु त्यांनी हार मानली नाहीये लढत राहिले ते आणि आज विजयाच्या दिशेने वाटचाल करतात पुढे चेंडू हवेत खेळलाय जरूर परंतु या ठिकाणी या सामना चांगल्या पद्धतीने मात्र जिंकलाय जय हनुमान चौधरपाडा संघानं अभिनंदन टीम